आम्ही सोयाबीनला 7,000 रुपयांचा भाव देऊ, अशा प्रकारचे आश्वासन अमित देशमुख यांनी चिखली येथील प्रचार सभेमधून केलं आहे। केंद्र आणि राज्यामधील महायुती सरकारला शेतकऱ्यांचं काही घेणं देणं नाही। सोयाबीन उत्पादक शेतकरी अडचणीमध्ये असताना सोयाबीन बेभाव दराने विकण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे। मात्र राज्यामध्ये महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर सोयाबीनला 7,000 रुपये प्रति क्विंटल एवढा दर देण्यामध्ये येईल, असे आश्वासन माजी मंत्री अमित देशमुख यांनी दिले आहे। यावेळी मंचावर राष्ट्रवादीचे जीवन गोरे, अशोक जगदाळे, विश्वास शिंदे, मकरंदादा निंबाळकर, जय निंबाळकर, संजय निंबाळकर आणि धाराशिवचे माजी नगराध्यक्ष नंदूभैया निंबाळकर, डॉक्टर स्मिता शहापूरकर, ज्योतिताई सपाटे, सतीश सोमाने, सय्यद खलील, धनंजय राऊत, सत्तारभाई, राजेभाऊ शेरखाने, अग्निवेश शिंदे, विनोद वीर, महबूब पटेल, प्रशांत पाटील यांची उपस्थिती पाहायला मिळाली। अमित देशमुख म्हणाले की महायुती सरकारच्या काळामध्ये मतदारसंघाचा काही विकास झाला नाही, त्यामुळे आम्हाला पाठिंबा